नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, नवी शेतकरी कर्जमाफी योजना राज्य सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण. शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन खरंच अस्तित्वात येणार का? शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार का? या सर्व कर्जमाफीच्या मुद्द्यांवरती आता प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होत आहे. तर मित्रांनो, हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की कोणत्या कारणामुळे हे प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांवर राज्य सरकारवरती निर्माण होत आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे. अपेक्षा करतो की तुम्ही भरभरून या चॅनलला प्रेम द्याल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओकडे वळूयात आणि संपूर्ण माहिती काय आहे समजून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, राज्यातील फडणवीस सरकारच्या मागच्या शेतकरी कर्जमाफीच्या रक्कम 6.5 लाख शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. सरकारकडे पैसाच नाही. त्यामुळे आता या नव्या शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारच्या विश्वासार्हतेवरच विरोधकांकडून प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे. मागचे देणे बघूनच एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेबाबत पुढच्या व्यवहाराचे गणित जमवले जाते. हा आर्थिक विश्वासाचा मुख्य गाभा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हिवाळी अधिवेशनात येत्या 1 जुलैपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना राबवू अशी घोषणा केली. मात्र 2014 ते 2019 या काळातील कर्जमाफीची नेमकी काय वस्तुस्थिती आहे? गेल्या 8 वर्षात 6,56,000 शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्जमाफी मिळालेली नाही. ही बाब नुकत्याच संपलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनातून समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लेखी उत्तरात जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. काय आहे ती माहिती समजून घेऊयात. मित्रांनो, मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफ करण्यासाठी एक रकमी परतफेड योजना आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणली होती. या 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना एक रकमी परतफेड आणि प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 रुपये देण्याची तरतूद होती. तसेच 2015 आणि 16 आणि 17 या वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार होते. राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ही योजना होती. 28 जून 2017 रोजी शासन निर्णय झाला आणि अंमलबजावणी ही सुरू झाली. ही योजना 2016पर्यंतच्या सर्व शेतकरी कर्जदारांसाठी होती. परंतु आज अखेर 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. याबाबत काही लोकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. या सर्व पात्र लाभार्थ्यांना तातडीने तत्कालीन कर्जमाफीचे लाभ द्या असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र राज्य सरकारकडे पैसा नाही. त्यासाठी 5,975 कोटी 51 लाख रुपये इतका निधी अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम देण्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी फक्त 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभेत लेखी उत्तरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आता राज्य सरकारच्या तिजोरीच्या वस्तुस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या एकूण बोलण्यातून पैसा नाही हेच समोर येत आहे. त्यामुळे म्हणण्यानुसार सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अशीच जर परिस्थिती असेल तर जून 2026मध्ये लागू होणाऱ्या नव्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर शंका उपस्थित होत आहेत. गजानन सुतार, मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेचे आरक्षण रद्द करा ते देखील माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, गजानन सुतार विटा शहर काँग्रेस उपाध्यक्ष, आटपाडी तालुका निरीक्षक. वास्तविक फडणवीस सरकार 2014 साली सत्तेवर आले होते तेव्हा 2017मध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने जी योजना सुरू केली त्या योजनेचा लाभ सर्वांना मिळत नसेल तर त्याच्या इतके दुर्दैव कोणतेही नाही. आता सरकार कर्जमाफी देणार पण ते कितपत खरं? आता सुद्धा नियमित अटी लावून गरजू शेतकरी पुन्हा त्यापासून वंचित ठेवले जाणार आणि मोठ्या टंग्यांचीच कर्जमाफी माफ होणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. तर मित्रांनो, खरोखरच हे शेतकरी आता जे वाट पाहत आहेत कर्जमाफीची, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. परंतु कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्यांचं पुढचं पाऊल काय असेल तेही आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समजून घेऊयात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. धन्यवाद.